रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। संगती परिणाम लाधले कैसे पहा, इथे आपण होतो. व्यवहारात खरं सांगायचं तर मुलांच्या संगतीबद्दल, मुलींच्या संगतीबद्दल आपण तशी काळजी घेतो. चांगली संगत मिळावी, बरोबरीची मुलाचार चांगली असावी, असेल तर जिथे चांगले असतील तिथे त्यांना पाठवावं, हे विचार खरं म्हणजे आपणच करतो. पण तरीसुद्धा आपण सत्संगतीत राहतो का नाही हा प्रश्न आहेच. त्यांच्यासाठी ती चांगली मिळावी ती एवढ्यासाठी की ते अभ्यासू मुलं असावीत, जे त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास होईल. ती शाळेत नियमित जाणारी असावीत म्हणजे तो नियमित जाईल. तो तिथं जे काय शिकवलं जाईल त्यात त्याचं लक्ष असेल, दुसरीकडे असणार नाही म्हणजे ह्याचं लक्ष आपोआप जाईल. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यासाठी संगतीसारखा दुसरा मार्ग नाही, हे आपल्याला सर्वसामान्य माणसांना सुद्धा हे समोर असतं. खरं म्हणजे प्रपंचात आपण इतकं करीत नाही त्यासाठी चांगलं वळण लागावं. मग चांगलं बोलतो आहे, चांगलं राहतो आहे, व्यवस्थित आहे, शिस्त आहे, अमुक आहे, अशा ठिकाणी ते मूल कसं राहील याची चिंता आईवडिलांना असते की नाही. आईवडिलांना ती एवढ्यासाठी असते की पुढच्या भविष्याची काळजी करावी लागू नये. उद्योगी मुलांच्यात चांगल्या अर्थाने उद्योगी चांगल्या अर्थाने उद्योगी मुलांच्यात मुलं असावं, तर ते त्यांच्यात असावं, त्यांच्यात वावरावं. खेळायचं असेल तरी त्यांच्यात खेळावं, शिकायचं असेल तरी त्यांच्याबरोबर शिकावं, असं सगळं वाटतं. मग असं जर सगळं वाटतं तर ते कशासाठी वाटतं तेवढं विचार केला की ह्यांना काय म्हणायचं ते आपल्याला समजायला सोपं आहे. तर ते एवढ्यासाठीच वाटतं आहे की त्याला एकदा जर व्यवस्थित संगत लागली तर त्याच्याकडून तो जो अभ्यास त्यावेळेचं जे कर्तव्य आहे ते व्यवस्थित होईल, चांगल्यात चांगलं होईल. समजा मार्कांच्या भाषेत बोलायचं असेल तर ते मार्क चांगले पडतील, शिक्षण चांगलं मिळेल, त्याच्या पुढे मिळणारे त्यामुळे जी काही ऐहिक लौकिक गोष्टी असतील त्या चांगल्या मिळतील. राहताना सुद्धा मनुष्य घर घेताना विचार करतो की चांगल्या वस्तीत असू दे. कशाला आपण चांगल्या आहोत ना, वस्ती कशी का असे ना, नाही चालत. तो चांगल्या वस्तीत घर असू दे. म्हणजे कुठल्या वस्तीत घर घ्यायचं हे सुद्धा विचार करताना मनुष्य प्रापंचिक मनुष्य चांगल्या वस्तीत घर असू दे म्हणतो. ते हे का म्हणतो तर तसं वातावरण राहणार, तसा परिणाम होणार, तसा आपोआप होणार. संगतीने होणारा परिणाम हा आपोआप होणार. जसा तो लहान मुलाच्या त्या अभ्यासाच्या आणि बरोबरच्या सवगड्यांच्या भाषेत होतो तसाच तो त्याच्या पुढे ते चांगल्या वस्तीत घर असू दे इथपर्यंत तसाच चालू असतो. आणि तसाच पुढेही तो वावरताना, आता तर त्याला सांगण्याचं वय राहिलं नाही, पण त्याच्या पुढे ऑफिसमध्ये असेल, नाहीतर काय कारखान्यात असेल, नाहीतर कुठल्या कामाला असेल, तर तिथे चांगल्या लोकांच्यात त्याने वावरावं असं आपल्याला का वाटतं तर त्याला लौकिकदृष्ट्या ऐहिकदृष्ट्या जे स्वास्थ्य किंवा सुखाचं व्हायचं ते त्या संगतीवर अवलंबून आहे याची आपल्याला कल्पना असते. ते बिघडलं की हे बिघडलं. संगती बिघडली की चांगला मनुष्यसुद्धा बिघडेल. याची आणखीन वेगळी उदाहरणं द्यायची गरज नाही. आपल्या डोळ्यासमोर असंख्य गोष्टी ह्या आपण पाहिल्या असतील. तर ह्या का तर त्या आपल्या एक प्रकारच्या ऐहिक स्वार्थासाठी का होईना पण माणसाला संगतीचं महत्त्व कळतं ना. मग ऐहिक स्वार्थासाठी जे कळतं ते पारमार्थिक स्वार्थासाठी का कळू नये एवढाच त्यांचा प्रश्न आहे. की ते जर आपल्याला ऐहिक स्वार्थाने ते चांगलं व्हावं म्हणून, त्याला चांगले मार्क मिळावे म्हणून, त्याला चांगली पुढे बुद्धी व्हावी, चांगल्या तऱ्हेनं नोकरी करावी, तिथे ती प्रामाणिकपणे करावी, काय ती उन्नती करून घ्यावी, काय असेल ती बढती मिळवावी, हे सगळं मिळावं हे त्या संगतीनं मिळतं म्हणून हे जर मनुष्य करतो तर मग म्हणून सुज्ञ सुपुत्र वांछिती सद्गतीसी. मग इकडे सद्गती मिळावी म्हणून जे काय हवं ते त्यानं सत्संगतीत हवं असं म्हणायचं आहे. त्यासाठी इथे जे आत्ता जिथे आपण गेल्या वेळेला होतो की संगती परिणाम लाधले कैसे ते पहा, ते त्यांचं म्हणणं आहे. इथे जसं तुम्हाला सार्थक हवं आहे, इथे जसं तुम्हाला सगळं चांगलं हवं आहे, ते दर्जाचं हवं आहे, बाहेरच्या राहणीमानापेक्षा अधिक चांगलं असावं किंवा निदान त्याप्रमाणे चांगलं असावं असं जसं वाटतं तसंच आपल्याला इह पर
स्वानंद सोहळा हे सगळं सांगण्याचा उद्देशच त्यांचा मुळात हा आहे की ऐहिकात जसा तुम्हाला आनंद मिळावा असं वाटतं तसा पारलौकिकातही आनंद मिळावा असं वाटावं याच्यासाठी मनुष्य जन्म. बाकीचे जन्म काही त्यासाठी नाही. ते फक्त भोगयोनी आहेत, तिथे आहे ते ठेवतो, त्याच्यावर पाठीत काठ्या बसतायत, तो ते पोचतोय, या पलीकडे त्याच्याकडे काही नाही. पण इथे ते आहे की त्याला त्याची निवड शक्य आहे. म्हणून इथे विवेकाची गती पालटावी ते जे म्हटलं आहे मगाशी, कुग्रामीचा वास, तर तो चांगल्या गावात का पाहिजे आणि कुग्रामी का नको. विद्येचा अभ्यास तेथे कायचा, कारण विद्येचा अभ्यास सोडून उरलेल्या गोष्टी जिथे शिकायला मिळतात ते कुग्राम आहे त्यांच्या दृष्टीनं. मग हे जर समर्थ त्या काळात म्हणतात, आजच्या काळातही आपण ते म्हणतो आणि जर त्याबद्दल सावध असतो तर आपल्याला आपल्या त्या पुत्राला म्हणा किंवा आपल्या कोणत्या माणसाला म्हणा किंवा आपल्याला स्वतःला म्हणा, आपल्याला मनुष्यजन्माचं सार्थक करून देणारी जी संगती आहे ती सत्संगती आपल्याला असावी असं का वाटू नये. जितके आपण त्या संगतीला एवढ्याशा मुलाच्या, लहान मुलाच्या, म्हणजे रांगणाऱ्या, काय फिरायला चालायला लागलेल्या मुलाच्या संगतीबद्दल सुद्धा मनुष्य सावध असतो. चुकीचा शब्द बोललेला त्याच्या कानावर जाऊ नये, नाही तर त्याच्या तोंडातून तोच शब्द बाहेर येणार आहे आपल्याला माहिती आहे, हे कळतं. तर ही CBUतला फरक जर सामान्य माणसाला जर एवढ्या पातळीवर 2 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या कळत असेल तर आयुष्याचं कल्याण करण्यासाठी कोणत्या संगतीत राहावं त्याला कसं का बरं कळू नये आणि त्यांचे विचार का बरं करू नये. यासाठी हे इथे म्हटलं आहे की संगती परिणाम लाधले कैसे ते पहा. ते वेगवेगळ्या मार्गाने परिणाम घडवित असतात. मनुष्य राहतो, कानावर पडतं, त्याचा परिणाम आहे, पाहतो त्याचा परिणाम आहे. वेळाने मनुष्य जे पाहतो ते आत उतरतच असतं. तर जसं ते चित्र बाहेर पाहिल तसं चित्र मनात उमटेल आणि ज्या चित्र पाहत राहील त्याची गोडी लागत राहील. हे त्याच्यात संगतीत नकळत आहे की जे पाहत राहील त्याचा त्याला बीट येईलच नाही. जे पाहत राहील त्याची उलटी गोडी वाढत राहील आणि एकदा गोडी वाढत राहिली की मागे फिरवणं अवघड आहे. जसं चुकीच्या रस्त्याला गेलेलं जनावर परत जाग्यावर आणणं अवघड आहे, तसं इंद्रियांचे हे चुकीची वाटेला गेलेली जनावरं परत जाग्यावर आणणं आणि परत ती मार्गाला लावणं हे काम किती कठीण आहे हे ज्यांच्या वाट्याला ते आलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. म्हणून विषयी जनांची संगती, इथे जे म्हटलं आहे विषयी पोटधंदानी जनांची संगती, हे जे समर्थांना म्हणावं लागलं ते तेवढ्यासाठीच की ज्याच्या संगतीत बसाल तसं हळूहळू आपलं मन तयार व्हायला लागतं. तो जे सांगेल ते खरं वाटायला लागतं, तो म्हणेल ते बरोबर वाटायला लागतं. आपल्याकडे स्वतःकडे विवेकाची शक्ती प्रबळ नसली म्हणजे ज्याची संगत तसा माणूस होतो. तो जेवढा नाश करेल तेवढा त्याच्या दुप्पट हा नाश करेल अशी परिस्थिती निर्माण होते. याचं कारण का, तर ते संगतीत आहे. तर ती जी संगती आहे म्हणून त्यांनी त्यासाठी ह्या संगतीसाठी एवढा इथे आटापिटा केलेला आहे. किंवा ह्या सगळे लोक हे सन्मार्गाला गेले ते साधूचा शोध का घेत आहेत, तर तिथे सर्वस्वी सत्संगती आहे. म्हणून इथे तर एखादा मित्र चांगला असेल तर एका चांगल्या मित्रापुरता एखादा चांगला गुण त्याला मिळेल, चांगलं श्रवण तो करील, चांगलं वाचन तो करील, एवढं होईल. पण तिथे तर सगळं जगणंच चांगलं आहे. अशा सत्संगतीसाठी मनुष्य काय त्यांनी करावं, तर ते जर त्याच्याकडून केलं गेलं. आता हे तर नुसतं ऐकण्याचं आहे, बोलण्याचं आहे, कानावर पडण्याचं आहे. पूर्वीच्या काळात ऋषींच्याकडे मुलं नेऊन ठेवून सोडून यायची 5व्या वर्षी आणि 12 वर्षांनी चौकशी करायला यायचं, तोपर्यंत चौकशीसुद्धा करायची नाही. हे गुरुकुल कशासाठी त्यावेळेचं, तर त्यावेळेला नुसतं सांगणं नाही, नुसतं बोलणं नाही, त्यांचं आचरण हा त्याच्याबरोबरचा सगळ्यात मोठा परिणाम देणारा घटक तिथे होता. ते निस्पृह आहेत, ते निस्वार्थी आहेत, हे सगळं शिकवायला लागत नाही. निस्वार्थी राहा म्हणावं लागत नाही, तो निस्वार्थी आहे हे दिसते. तर त्यामुळं कसं असावं वेगवेगळे द्यायचं कारण नाही. आपण म्हणतो की आळशी असू नये, तुम्हाला तो गुरु आळशी दिसणारच नाही, तो जर दिसणारच नाही तर मला काम करणं भागच आहे. ते वेगळं शिकवावंच लागत नाही. म्हणजे आचरणा इतकं श्रेष्ठ शिक्षण नाही. बोलण्यानं किती शिकेल मनुष्य, बोलण्यात काहीतरी शब्दात येईल, त्यातलं अर्थातलं काहीतरी उतरेल. महाराजांनी प्रवचनात सांगितलं, आपण ऐकलं असेल की जेवढं त्याच्या मनात असतं तेवढं त्याच्या वाचेत येत नाही, एवढं त्याच्या वाचेत येतं तेवढं ऐकणाऱ्याला समजत नाही, एवढं ऐकणाऱ्याला समजतं त्याच्यातलं कमी त्याच्या चित्तात उतरतं आणि त्याच्यापेक्षा कमी त्याच्या आचरणात उतरतं. म्हणजे जवळजवळ आता सगळं पाणी पातळच झालेलं आहे. आता आपल्या वाट्याला दूध राहिलं नाही असं समजायचं, पाणीच पितोय म्हणायचं. मग अशी अवस्था जिथं आहे त्याच्यापेक्षा ही अवस्था किती वेगळी आहे, किती निस्वार्थी आहे, निस्पृह आहे, वेगळं समोर दिसतंच आहे. महाराज म्हणाला, उशाशी कोणी लाख रुपये आणून ठेवली तरी विठ्ठलासारखे बाजूला करीन म्हणले. हे ज्यांनी बघितलेलं आहे त्याला त्या पैशाचा लोभ तिथंच गेलेला आहे त्याचा. त्यामुळं सत्संगतीत हा लोभ घालवायचं जे सामर्थ्य आहे
ते त्या निर्लोभ मूर्तीमध्ये आहे. त्या प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे अशा अर्थाने की माणूस आहे, तो साधू आहे. त्या साधूच्या ठिकाणी हे सगळं, ऋषींच्या ठिकाणी हे सगळं प्रत्यक्ष आचरायला पाहायला मिळते, म्हणून वेगळं सांगायची गरज नाही. पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल तर आपण उठायच्या आत सगळे आंघोळी आवरून, त्यांची सगळी अन्निकं आवरून ती माणसं त्यांच्या पुढच्या कामाला लागलेली आपल्याला दिसतील. ती पुढच्या शेणगोठान तिकडच्या त्या कामाला लागलेली असत. हे आपण जागे होऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येत असे की अरे यांचं सगळं आवरलेलं आहे, पूजा झाली, उदबत्ती लागलेली आहे. हे सकाळी आपल्याला 6:30ला काय 6ला 7ला केव्हा जाग येईल त्यावेळेला उदबत्तीचा वास यायचा, अशी परिस्थिती आपण अनेकाने अनुभवली असेल लहानपणी की हे सगळं होतं. मग आता हे वेगळं त्याला सांगायची काही गरजच नाही. हे ज्या वेळेला तो 10 वेळा बघणार, 20 वेळा बघणार, त्याला त्याचं महत्त्व कळणारच. ते तर ग्रंथात सांगितलेलं असेल की काय ब्रह्ममुहूर्तावर उठावं, काय करावं, ध्यान करावं. अनेक वेळेला असं पाहिलं असेल की ही जी ह्यातली सत्कर्मी मंडळी आहेत, म्हणजे ज्यांच्या सहवासात राहावं याच्यासाठी हे चाललेलं आहे, तर ते जे राहावं ते कशासाठी, तर तुम्ही कधीतरी एकदम तुम्हाला 5 वाजता पहाटे जाग आली तर ते ध्यानाला बसलेले दिसतात. हे ऋषींच्याकडे बघायला मिळतं, हे साधुपुरुषांच्याकडे बघायला मिळतं. ते 5ला बसून ते ध्यानाला बसलेलेच आहेत. आपण जागे आत्ता झालो म्हणून ते बसलेले आहेत हे कळलं, कदाचित जागे झालो नसतं तर ते कितीही वर्ष बसत होते हेही कळलं नसतं. आपल्याकडे इथे ग्रस्त होते म्हणजे की ज्यांनी अनुग्रह घेऊन पहाटे 3:30 ते 4:30 साधन केलं, हे 25 वर्षसुद्धा कळलं नाही. 25 वर्ष होईपर्यंत त्यांचं पहाटेचं 3:30 ते 4:30चं साधन कळलंच नाही कधी, असे ग्रस्त होते. तर हे त्यांचं साधन केव्हा कळलं की ज्या वेळेला हे केव्हा जायची वेळ आली त्यांच्या गुरूंच्याकडं, तेव्हा कळलं की अरे हे इथं, ते म्हणजे मी इथं पूर्वीच आलेलो आहे, किती वर्ष झाली, म्हणजे आत्ता आले का, आठवड्यापूर्वी आले, महिन्याभरापूर्वी आले नाही, 25 वर्ष झाली. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, त्यांनी मला 3:30 ते 4:30 साधन सांगितलं होतं करायला. मग तुम्ही काय करता, तर मी 25 वर्ष करतो आहे. 25 वर्ष जो साधन करतो आणि त्याचं साधन आपल्याला कळत पण नाही, तर ते कळायसाठी सुद्धा 25 वर्षांनी का होईना पण वेळ येईल. कारण शेवटी परमार्थाची वेळ यायला जरा वेळ जास्त लागतो. प्रपंचाची वेळ जन्माला आली की आलीच. समीप नवरा ते वाघरा न्या म्हणतात ना, ते न्यावा घरा, पण तरीसुद्धा तो वाघरा तिथूनच सुरू झालेलं आहे, वाघरू मागे लागलेलं आहे. तर त्याची काही वेळ आणखी वेगळी यावी लागतच नाही, ते जातच त्याच्याबरोबर. तर इथल्या सगळ्या, कारण संगतीच मुळात ह्या प्रपंचाची विषयांची असल्यामुळं तिथं त्याच्या संगतीची काळजी करायला लागत नाही, इथे संगतीची काळजी करायला लागते. कारण ह्या वेळा उशिरा येतात, ही जाग उशिरा येते, ती जाग यावी लागतच नाही, ते जागच असतो. त्यामुळं तो जागा असतोच. त्याला काही भूक लागली, तहान लागली, ह्याचे वेगळं, आता तुला भूक लागली का, तहान लागली का, जागा काय करायला लागत नाही, तो ओरडतोच. भूक लागली, तहान लागली, तो ओरडतो आपण होऊन. मग हे सहज आहे. पण बाबा मला देवाचं नाव घ्यावंसं वाटते, हे म्हणायला त्याला किती वर्ष लागत असतील आयुष्यात, मला सांगायला हवे. 10, 5, 20, 25 काय 30 वर्ष कधीतरी जाईल, तेव्हा त्याला कधी बुद्धी झाली तर लोक देवाचं नाव घेतात, कशासाठी घेतात कोणा ठोक. म्हणजे त्यात काही तथ्य नाही असं म्हणायला सुद्धा त्याला 25 वर्ष लागतात. मग तथ्य हे कळायला 50 वर्ष लागतात, पुढची ती सोडून द्या. पण निदान हे व्हायला इतका काळ लागतो. म्हणून ती संगती सतत असावी, म्हणजे निदान मनात तरी येत राहतं की बाबा हे काय करतायत आणि हे कशासाठी उठून बसले आहेत, हे तासन तास ती माळा का आवडत आहेत. आणि म्हणून आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अशा आहेत बघा की संगतीत बसावं. कोणाचं असं म्हणत नाही, कुठले एक पेशा आहेत हे सगळे. शिक्षकी पेशा आहे, काय तुमचा वकिली पेशा आहे, अमका पेशा आहे, तमका पेशा आहे. तर वकिलांच्या पेशात बसलेलं असलं म्हणजे डावपेचाचंच काम सारखं सुरू राहतं. त्याला कुठं अडकवता येईल, त्याला शब्दात कुठं पकडता येईल, उलटवता कसं येईल, त्याचा प्लस पॉईंट कुठला, आपला कुठला, कसला सांगायचा नाही, कुठला सांगायचा, सगळं तिथं चर्चाच होणार. स्वाभाविकपणे त्याच्या मनात तसं येणार की नाही. हेच प्रत्येक पेशात हेच आहे की त्या पेशाप्रमाणे त्याच्या कारण व्यवहार चालायचा, ते सगळे व्यवहारातले पेशे आहेत. साधू संगती समजा असेल आणि ते जर एकमेकांच्या विषयी काही बोलत असतील तर शिवशक्तीच्या व्यवहाराबद्दल शिवाचं काय भूमिका, शक्तीची काय भूमिका, जग कशाला जन्माला आलं, ही माया म्हणजे काय, ती आपल्याला कशी अडकवते हे कळेल. चर्चा होईल ते ह्याच्याबद्दल होईल. शक्तीचा एवढा, मायेची एवढी भूल माणसावर का पडते याच्यावर चर्चा होईल. तिथं ह्या विषयावर चर्चा नाही होणार. म्हणून कुठल्या प्रकारच्या ठिकाणी राहतो, कुठल्या प्रकारच्या ठिकाणी वावरतो, कुठल्या प्रकारच्या लोकांचं कानावर पडतं, त्याच्याप्रमाणे पुढचं सगळं. हरिपाठ ज्याच्या जन्मतः घरामध्ये चालू आहेत, त्यावर जशा ओव्यापूर्वी असायच्या आणि त्या ऐकायला मिळायच्या, आपण अर्धवट झोपेत आहोत, अर्धवट जागे आहोत आणि ते दळण चाललेलं आणि त्याच्यावरच्या ओव्या जात्यावरच्या कानावर पडाव्यात, तसा जिथं हरिपाठ कानावर पडलेला आहे
तिथं त्याला हरिमुखी म्हणा जन्मताच येते. ज्याला कधी लिहायला येईल तेव्हा येईल, पण त्याला म्हणायला येते आणि म्हणायला येणंच महत्त्वाचं आहे. किंवा म्हणायला जर आलेलं असेल तर ते सहजपणे येतं. आणि त्या वस्तूची आपल्याकडे जसं मानसशास्त्रात म्हणलेले अनेक लॉज आहेत, त्याच्यामध्ये एक लॉ ऑफ असोसिएशन एक छोटासा लॉ आहे आणि तो सगळीकडे लागू असलेला लॉ आहे की संगतीचा परिणाम हा तो साध्या भाषेत आपल्या भाषेतला लॉ म्हणजे संगतीचा परिणाम. असोसिएशननं गोष्टी लक्षात येतात. आपल्याला एखादा मनुष्य जरी आठवायचा झाला तरीसुद्धा काहीतरी तुम्ही क्ल्यू द्या म्हणतात. ते क्ल्यू म्हणजे ते असोसिएशन. कारण आपल्याकडे आता हे यांच्यासारखे आर के लक्ष्मणसारखे व्यंगचित्रकार होऊन गेले. मला सांगा काही सगळ्या माणसाचे चित्र काढत बसलेत कधी कधी? काही नाही. एखादं वैशिष्ट्य नाक हे असेल तर फक्त नाकच दाखवायचं, तेवढं ओळखते माणूस कोण आहे. नुसता चष्मा दाखवलं तेवढ्यावरच कळतं की माणूस कोण आहे. ते हे त्याचं जेवढं वैशिष्ट्य आहे तेवढंच टिपलेलं असतं आणि तेवढं ते, कारण ते म्हणजे तो, हे सगळं ठरलेलं आहे. तसं ते नाक म्हणजे तो, डोळे म्हणजे तो, ते जे काय त्याची टोपी घालण्याची पद्धत काय, त्याचं काहीतरी त्यांच्या मुलाखती खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा त्याचे चरित्रविषयक मजकूरही खूप आहे. तर त्याने अनेक वेळा विचारतं, हे सगळे हे इतके सारखे बदलत असतात, सत्ताधारी बदलत असतात, पण ते सगळे तुम्हाला वेगवेगळे अभ्यास कसे करावे लागत नाही? ते म्हणले वेगवेगळ्यांचा अभ्यास करायची काय गरज लागत नाही, त्यांच्यात वेगळेपण काय एवढाच अभ्यास करतो मी फक्त. कारण प्रत्येकात काहीतरी वेगळेपण असतं. ते कशातही असेल, त्याच्या ठेवणीत असेल, त्याच्या उंचीत असेल, त्याच्या टोपीच्या ठेवण्याच्या पद्धतीत असेल, कशातही असेल, ती विशिष्ट आकाराची टोपी विशिष्ट पद्धतीने ठेवलेली दिसली, खालचा माणूस कोण आहे ते लगेच कळतं माणसाला, सांगावं लागत नाही. म्हणून एवढ्याशा चौकोनात ते सगळं सांगून जातात. याचं कारण का? आता असोसिएशन आहे, तर त्याचं साहचर्याचा नियम म्हणतात, तो साहचर्याचा नियम आहे, ते बरोबर आहे म्हणजे हे बरोबर आहेच. आपण जितक्या सहज विठोबा रखुमाई म्हणतो तितकं सहज आहे ते, की हे म्हटलं म्हणजे ते आलंच, तसं ते आलंच त्याच्याबरोबर. हे जसं सात्विक बरोबर येतं तसं तिकडे व्यावहारिक बरोबर येतं, तर ते लॉ ऑफ असोसिएशन आहे. त्यामुळे हे लक्षात आलं की मग आपण जसं म्हणतो तो अमक्या गावचा माणूस तो काय आठवेल, ते गाव आठवलं. आता एकदा गाव आठवलं की ते माणसाचं नाव आठवतं. आपल्याला जुन्या गोष्टी आठवायच्या वेळेला असे अनेक वेळेला प्रश्न येतो की काय केलं त्या माणसाचं नाव काय आठवत नाही. 3 अक्षरी होतं, 2 अक्षरी होतं, अमकं होतं, तमकं होतं. 10 वेळा म्हटलं तरी त्याचं काही लक्षात येत नाही. पण एकदम आडनाव आठवलं, त्याचा मित्र आठवला, अमक्याचा मित्र, तो त्याला अमुक म्हणत असे, की झालं. मग सगळं बाकी स्टोरी सगळं आता असतेच, या प्रश्नच नाही. पण ती आठवते कशाने? असोसिएशनमुळे आठवते. तसं प्रत्येक गोष्टीला काही एक साहचर्य असतं. तेव्हा घड्याळ आपल्याकडे आहे, आता घड्याळ बांधलेलं असतं, तर घड्याळकडे मनुष्याचं सहज लक्ष जातं, त्यावेळेला त्याचं वेळेसाठीच लक्ष जातं सहजपणे, कारण घड्याळ वेळ दाखवतं, हे डोक्यात साहचर्याचा नियम बसलेला आहे. घड्याळ म्हणजे आपल्याला किती वाजलेत हे बघावे ह्यासाठी मनुष्य काही तळहात बघत नाही. मनुष्य असं बघतो की झालं त्याच्या दृष्टीनं, कारण ते काय बघायचं ते तिथं आहे आणि त्याच्यात ती वेळ आहे, ते हे अगदी साहचर्य ठरलेलं आहे. तर त्याच्यात तशा प्रमाणे समजा हातात लेखणी आहे आणि एक तलवारी आहे. लेखणी आहे तर माणसासमोर लिहिण्याचे विचार मनात येतील, साहचर्य आहे. लेखणी असेल, काही बॉलपेन आहे, पेन आहे, तर पेनाने मनुष्य लिहायचा विचार करेल. आता लहान मुलं मोडायचा विचार करतील हे मान्य आहे, कारण ती लहानच आहेत. पण मोठी आहेत, ती लिहायचं असेल तर पेन असेल तर लिहायचा विचार करतील अगदी सहजपणे. त्यांना काही वेगळं सांगावं लागणार नाही, कारण कोणाचे आपल्या मनात सुद्धा पेन दिसलं तर आपण जरा असं करून काय पण ते बघू, उमटते का नाही बघूया, काही नाही हाऊस असते तशी, तर तशी तरी नुसतं उमटते का नाही बघूया म्हणून तो पण ते लिहिलंच ना, याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. तर ते लिहिण्याची एक सहज क्रिया त्याच्या त्या नुसत्या पेन हातात धरण्यामध्ये आहे. ते पेन हातात धरलं की त्याला लिहावं असं वाटतं. चष्मा आहे तर अडकून बघावं असं वाटतं. लगेच त्याच्याबरोबर त्याचं साहचर्य ठरलेलं आहे. तर चष्मा आहे म्हणून आता आपण हे चष्म्याच्या काडी लिहूया असं नाही होत कधी. असोसिएशन बरोबर ठरलेलं असतं, ते तसंच होतं. आणि ते आपल्याला उपयोगाला कसं करून घ्यायचा हा प्रश्न आहे. म्हणून महाराज म्हटले की हातात काठी असली तर आणि दुसरं काही काम नसलं आपल्याला, म्हणजे नसतं अनेक वेळेला, तर त्यावेळेला जर काम नसेल आणि रस्त्याने जात असेल तर त्या काठीनं कोणातरी बडवत जावं असं वाटतं. लहान मुलं रस्त्याने चालली असतं बघा, बाजू झुडपावर काठी मार, ह्याच्यावर काठी मार, दगडावर काठी मार. आता काठी आहे म्हणून मोरपीस असतं तर काय केलं असतं? मोरपीस असतं तर खुडेल, फरतर इथे अडकून ठेवेल, आधीच शाणा असेल तर ते अडकवेल. पण आता मी त्याच्यापेक्षा काय म्हणत नाही, पण एवढंच करेल ना, याच्यापेक्षा काय करणार नाही. आणि त्याच्यापेक्षा नेमक्या अमक्या वयातला तमक्या वयातला असलं तर कोणाला तरी देईल, याच्यापेक्षा काय होणार नाही. काय सांगायचं, याच्यापेक्षा काय होणार नाही ना. पण हीच काठी असली तर हे नाही करणार होतो. काठी म्हणून का खिशाला अडकवणार आहे का, कोणाला देणार आहे का? नाही.
दुसऱ्याच्या हातात काठी द्यायची म्हणजे आपण मारा खायची लक्षण आहे, दुसरं काही नाही. मग ती कशाला देईल तो? पण काठी आपल्या हातात आहे म्हटलं की तो झुडपावर मारणार. काय झुडपाचा अपराध मला सांगा. पण त्याच्या पाठीत बसली विनाकारण आणि त्याची 4 पानं फुटली तुटली हे झालं. तर हे का झालं? हे साहचर्यामुळे झालं. कारण काठीने मारामारीच आहे पुढे. म्हणून काठी मारली की ते झुडपावर बसली की तिथे ते काय 4 पानं असतील ती तुटून पडतात. पण म्हणून महाराज म्हणले की काठी असणं वेगळं आणि हाती माळ असणं वेगळं. आता माळ आहे तर तिने कुणाला मारावं असं वाटणार नाही. उगाच माळ हातात आहे आणि आपलं झुडपावर आपटत चाललं आहे. क्वचितच एखादा म्हणजे असतो तसा शूरवीर नाही असं नाही, पण तरीसुद्धा असं क्वचित हातात माळ आहे म्हटलं की तो जप करू दे नाही तर नाही करू दे. त्याला मणी बघितला की नामांची आठवण येईल एवढं कर. तो रामकृष्ण हरी म्हणू दे, राम म्हणू दे, नाही तर काय कृष्ण म्हणू दे, काय त्याला दत्त म्हणू दे, पण त्याच्या मनात येईल ते काहीतरी देवाचं नाव एवढं येईल. ते तो किती घेईल किती नाही, त्याला काय करायचं ते करेल. पण हातात माळ आहे म्हटल्यावर झुडपावर जशी काठी मारावी तशी त्याला माळेनं काही करावं असं वाटणार नाही. म्हणून साहचर्याचा नियम आपण आपल्या उपयोगासाठी करून घ्यावा. म्हणजे कोणाच्या सहवासात राहील आपण बघितलं असेल व्यवहारात सुद्धा, ज्याच्या सहवासात राहील तसे तसे विचार मनात येतात बघा नकळतपणे. म्हणून सत्पुरुषाची लक्षणं सांगताना सांगितलेलं आहे की ज्या सत्पुरुषाच्या संगतीत बसलं आणि काहीही म्हणजे ज्याला इंटरॅक्शन म्हणू आपण, काहीही नाही, हातात माळ आहे, आता कुठली इंटरॅक्शन आहे, हातात काठी आहे, कुठली इंटरॅक्शन आहे, काहीही नाही, तसं नसतानासुद्धा त्याच्या संगतीत असलं म्हणजे मनात चांगलेच विचार येतात. काय कोण वाईट विचार येत नाही. आला असेल वाईट विचार ना तर तो परस्पर जातो. म्हणजे वाईट विचाराला सज्जनांच्या संगतीत करमत नाही आणि प्रापंचिक जनांच्या संगतीत त्याला अतिशय गोडी वाटते. कारण सगळी तोच विचार करणारी माणसं, त्यामुळं तशा तऱ्हेच्या संगतीत रमायला होतं. म्हणून ओळखायचंच झालं तर साहचर्याच्या नियमाने ओळखलं तरीसुद्धा ह्या संगतीत कसं सत्संगती आहे किंवा याच्या ठिकाणी सात्विकता आहे कसं ओळखावं. त्याच्या संगतीत आलं की काही वाईट असेल डोक्यात तर कमी होतं, निघून जातं. करू नये असं वाटतं, करायचं असेल तर करू नये असं वाटतं आणि काय नाही शांत राहावं असं वाटतं. सहज सांगायचं म्हणजे शांत राहावं असं वाटतं. का तर त्याच्या ठिकाणी शांती भरलेली आहे, त्याच्या ठिकाणी शांतीचा अनुभव आहे. त्यामुळे त्या शांतीचा परिणाम आपल्यावर होतो. जसं आता 2 माणसं आहेत आणि शांतपणे बसलेली आहेत, तर तिसरा जो आलेला आहे की नाही तो म्हणजे तो आता आहे लहान मुलं आलं गेलं पण ते निघून गेलं तर त्या लक्षात आलं इथं आले बसलेली माणसं शांत बसलेली आहेत. हा साहचर्याचा नकळत असलेला परिणाम आहे. इथं माणसं असलेली जर दंगा करत असती तर त्याच्यापेक्षा जास्त दंगा त्यांनी केला असता. ती नाही आहे करत, इथे ती शांत बसली आहेत म्हटलं बरोबर. त्यांनी थोडंसं इकडे तिकडे केलं आणि ते निघून गेले कारण ही जागा आपली नाही आहे हे काम करण्याची. त्यांच्या लगेच लक्षात आलं. मग तसंच जर 2 माणसं शांत बसलेली आहेत तर तिसरा जर समजा आपण अनेक वेळा बघितलं असेल की आपण 2 माणसं घरात शांतपणे समजा जपाला बसलेले आहोत, समजा जपाला बसलेले आहोत अशी कल्पना करू. हां, आणि मौन जप आहे आणि बाहेरून तिसरा माणूस आला. तो काय असतं, तो येण्याच्या नादात कोणीच्या तरी बरोबर तो मोठ्याने बोलत 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 आत येतो. आत एकदम जप झाला म्हणजे आवाज येतो. तो एकदम आवाज खाली कसा आला, या दोघांनी का ओरडून सांगितलं त्याला, आम्ही तर जपाला बसले, तुम्ही केवढ्यानं बोलताय. काही बोललेलं नाही, त्यांचा जप चालू आहे. पण तो आत येता येता त्याचा आवाज खाली खाली येत जातो. हा साहचर्याने सहज होणारा परिणाम आहे, संगतीचा सहज परिणाम आहे की त्याचा आवाज खाली आला. मग आता ही 2 माणसं जपाला बसलेत. आपल्याला बसायचं तर बसावं, आवरायचं तर आवरायला जावं, नाही तर आणि काय करायचं ते करावं. पण त्या क्षणी त्याचा आवाजानंतर खाली पट्टी खाली येणार. याचं कारण का, तर तो अगदी सहजपणे होणारा परिणाम आहे. तसा सत्संगतीचा परिणाम सहज होतो. साहचर्याच्या नियमाचा उपयोग करून घेता येतो. म्हणून साहचर्यच माळ गळ्यात का घालायची, तर निदान कधीतरी गळ्याकडे हात गेलाच तर माळेचा मणी लागला तर आजचा जप राहिला याची आठवण असे नका, पण जप राहिला याची आठवण झाली ना त्या निमित्ताने त्यासाठी घालावी. म्हणजे गळ्यात घालावी एवढ्यासाठी, हातात घ्यावी एवढ्यासाठी. झोप लागली, डुलकी लागली जप करताना तर पडलेली गळती की नाही निदान, ते सुद्धा आपल्याला फायदाच आहे. कारण डुलकी आली माणसाला, आता हातातली माळ पडला बरोबर, पण हातातली माळ पडल्यामुळे मनुष्य जागा होतो. ही काय गमत आहे बघा तुम्ही. खूप वेळा म्हणजे 90% वेळा हातातली माळ पडलेली मनुष्य जागा होतो. वास्तविक हातातली माळ पडल्यानंतर तो निश्चिंतपणे झोपला पाहिजे, पण तसं होत नाही. माळ करू देत नाही त्याला. ते असं जे तुम्ही म्हणाले तुमचं लांबलं तर हे असं आहे सहजाचं संगतीचा परिणाम असा आहे. त्यामुळे जशी ज्याची संगत धरावी तसं होतं. तर ह्या दृष्टीनं तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला काय संगतीची गरज आहे तर ती आपल्याला मिळावी. आपण प्रार्थना म्हणून मज देत यांची संगती, मी तुला पुन्हा त्रास देणार नाही आहे ना कमळापती. तुझं नाणीबा कंटाळा, तुझ्याकडं टकडी लावली आहे. म्हणजे जे थोर थोर सत्पुरुष होऊन गेले त्यांनीसुद्धा, तुकोबांसारख्यांनीसुद्धा
सारखं मागणं चालू ठेवलं त्याच्याकडे. एकाच ठिकाणी मागितलेलं क्षम्य आहे देवाकडे, तर तिथं मागितलेलं क्षम्य आहे, बाकीच्या मागण्याला अंत नाही. तिथं त्यांचं म्हणणं एकच आहे, मला दे यांची संगती, मला सारखं या सत्पुरुषांची या संतांची संगती दे. म्हणजे काय होईल? म्हणजे एवढंच होईल की मी तुझ्याकडे परत सारखं सारखं मागायला येणार नाही. काय म्हणजे असेल? नाही तर मी तुला सोडत नाही. मला सज्जनांची संगती, मला सज्जनाची संगती दे, मला सज्जन. तो शेवटी विठ्ठल म्हणेल, बरं बाबा तुला एकदा देतो. तो देतो म्हणायची खोटी की झालं का? आता विठोबा गेला तर चालेल, काय हरकत नाही. कारण विठोबा कुठे जातो? संतांना सोडून तो जातो कुठे? त्यामुळं तो हाती आहे तर ते हाती आहेतच. त्यामुळे एकदा मला तेवढं दे, मग मी तुला अशा तऱ्हेनं जो सत्संगती दे म्हणून जो कंटाळा आणला आहे तुला, हे मलाही माहिती आहे तुला कंटाळा आणला आहे, ऐकून तुला कंटाळा आला, बरोबर आहे. पण कंटाळा आला तरी चालेल, मग मी पुन्हा तुला कंटाळा आणून येणार नाही. मी त्यांच्या संगतीत आहे, कारण त्यांच्या संगतीत मला काय मिळायचं मिळते. माझी प्रवृत्ती जी सात्विक व्हायला पाहिजे, मला जी तुझी आवड लागायला पाहिजे, ती जी निरंतर टिकायला पाहिजे, जे सातत्य राहायला पाहिजे, ते सगळं होईल. पण एकदा तू फक्त एवढं कर. तेव्हा म्हणून त्याला मागितलेलं आहे, तुझं नाणी बा कंटाळा, तुला मी नाही कंटाळा आणून देणार. कारण का? माझं कामच एवढं होतं तुझ्याकडनं की सत्संगती मिळवावी. मग त्यांना मला सांगा, बाहेर लोक कळत नव्हते का? ते चांगले आहेत, वाईट आहेत, अमुक आहेत, तबुक आहेत, अमक्याच्या ह्याच्यात राहावं, तमक्याच्यात राहून, हे काही कळत नव्हतं म्हणून का त्यांनी मागितलं असेल. पण ती सत्संगती, इतर जितक्या संगती सोप्या आहेत तितकी ती संगती सोपी नाही. दिली भगवंतानं तर दिली, आणि नाही तर आपण मिळवली असं नाही होणार. आपल्याला मिळाली असंच होईल केव्हाही. तेव्हा सत्संगती ही कधीही मिळते, तर ती मिळायची आहे, तर ती मिळायची आहे. तर ज्यांनी द्यायची आहे त्यांनी द्यायची आहे. आता आपण काय करू शकतो? आपण द्या द्या म्हणू शकतो. मग ते द्या द्या म्हणणं म्हणजेच आपलं नाम आहे की मी तुझ्या नामाच्या संगतीत बसलेलो आहे. तर आता हे नाम सांभाळायचं म्हणजे ह्याला काय काय करावं लागते तुम्हाला माहिती आहे का नाही? मग ती मला द्या. असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात. आणि थांबतं. ज्याची धरावी संगती, ज्याची धरावी संगती, तैसी होते वृत्ती स्थिती. ज्याची धरावी संगती, तैसी होते वृत्ती स्थिती, तैसी होते वृत्ती स्थिती, तैसी होते वृत्ती स्थिती. ज्याची धरावी संगती, तैसी होते वृत्ती स्थिती, तैसी होते वृत्ती स्थिती, तैसी होते वृत्ती स्थिती. विषयी अहंकारी जन, विषयी अहंकारी जन, तैसे सहज बनते मन, तैसे सहज बनते मन, तैसे सहज बनते मन, तैसे सहज बनते मन. विषयी अहंकारी जन, तैसे सहज बनते मन, तैसे सहज बनते मन, तैसे सहज बनते मन. नम्र उदार आणि धीर, नम्र उदार आणि धीर, संगे करीते मन तयार, संगे करीते मन तयार, संगे करीते मन तयार, संगे करीते मन तयार. नम्र उदार आणि धीर, संगे करीते मन तयार, संगे करीते मन तयार, संगे करीते मन तयार. धरी हाती माळ मनुज, धरी हाती माळ मनुज, ओठी नाम येते सहज, ओठी नाम येते सहज, ओठी नाम येते सहज, ओठी नाम येते सहज. धरिता संतांची संगती, धरिता संतांची संगती, दीन भक्ता विठ्ठल प्राप्ती, धरिता संतांची संगती, दीन भक्ता विठ्ठल प्राप्ती, दीन भक्ता विठ्ठल प्राप्ती, दीन भक्ता विठ्ठल प्राप्ती. ज्याची धरावी संगती, तैसी होते वृत्ती स्थिती, तैसी होते वृत्ती स्थिती,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ जानकी वनस्मरण. जय जय राम.